बातमी नागपुरातून ईव्हीएमच्या विरोधात आज नागपुरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। भारतीय जनता पक्षाने ईव्हीएम मध्ये घोळ करून राज्यात मोठ्या प्रमाणात यश मिळवलंय असा आरोप करत या ईव्हीएम मशीन घोळ प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, निवडणुका पुन्हा घेण्यात याव्यात अशा मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या। या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। न्याय न मिळाल्यास कोर्टात जाण्याचा निर्णय या सर्वपक्षीय समितीने घेतलाय। आणि याचाच आढावा घेतला आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांनी। ईव्हीएम मशीन विरोधात नागपुरात भाजप सोडल्या सर्वपक्षीय हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेला आहे। आपण पाहू शकतो भाजप विरोधात घोषणा दिल्या जात आहेत आणि नागपूर महानगरपालिकेचा जो निकाल लागला ज्यामध्ये 108 जागा भाजपला मिळाल्या, हा सगळा घोटाळा आहे। ईव्हीएम मशीन मध्ये सेटिंग केला असा आरोप या सगळ्या पराभूत उमेदवारांनी केलेला आहे आणि त्यामुळेच हा मोर्चा नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे। आपल्यासोबत योगेश भाऊ आहे, त्यांना विचारूया की भाऊ काय मागणी आहे, तुम्ही कशासाठी आले इथे? आम्ही सर्वपक्षीय हा मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी हेच आहे की ईव्हीएम मशीन मध्ये फारच हा महाराष्ट्रभर हा घोटाळा झालेला आहे। कुठेतरी हे ईव्हीएम मशीन हे बंद करायला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य साधारण लोकांना न्याय मिळू शकते। ईव्हीएम मशीनमुळे सर्व लोकांना एकत्र जे विचार होते ते होऊ शकले नाही। असे लोक निवडून आले ज्यांना 2000-3000 मतं मिळण्याची त्रास होता, त्या लोकांना 10-10, 15-15 हजार वोट मिळाले। हे कुठनं आले? आणि सर्वसामान्य साधारण लोक जे मतं आहे ते लिस्टमधूनच गायब झालेले आहे। हा फार घोळ आहे। त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय हा कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही डेप्युटेशन हा द्यायला आलो। न्यायालयीन लढाई पण लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्व पक्षांनी निश्चय केला आहे की न्यायालयीन लढाई आम्ही करणार आहोत। सर्वांनी आम्ही पिटिशन टाकणार आहोत आम्ही, आणि हे रस्त्यावर पण आम्ही उतरणार आहोत आणि न्यायालयांची भी लढाई लढणार आहोत। पण कुठेतरी अगर न्याय व्यवस्था अगर बरोबर असेल तिथं न्याय मिळाला पाहिजे आम्हाला। ईव्हीएम मशीन्स विरोधात हा भाजप सोडल्या सर्वपक्षीय जे उमेदवार आहेत त्यांचं आपण हे आंदोलन बघू शकतो। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांना अडवण्यात आलेलं आहे या ठिकाणी, आणि न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। रस्त्यावरची लढाई ईव्हीएम विरोधात यांची सुरू आहे आणि यानंतर न्यायालयीन लढाई लढण्याचा सुद्धा निर्णय या सगळ्या लोकांनी घेतला। आपण पाहू शकतो पोलिसांसोबत या सगळ्या जे उमेदवार आहेत, पराभूत उमेदवार आहे, ईव्हीएमच्या विरोधात या ठिकाणी तक्रार करायला आलेले आहे, त्यांची बाचाबाची सुद्धा पोलिसांसोबत होत आहेत। एकूणच रस्त्यावर उतरलेले आहे जे सर्वपक्षीय पराभूत उमेदवार आहे भाजप सोडल्यास ते। नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ कोलेसह गजानन उमाटे, महाराष्ट्र वन। ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झालाय त्यामुळे निवडणुका पुन्हा घ्याव्यात असा आरोप पराभूत उमेदवारांनी केला। दरम्यान ईव्हीएम मशीनच्या घोळाचा आरोप हा भाजपकडून फेटाळून लावण्यात आलाय। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सपशेल पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी ईव्हीएमचा घोळ होता असे आरोप करून भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमेदवारांना कटघऱ्यामध्ये उभे करण्याचा जो षडयंत्र रचलेला आहे तो षडयंत्र त्यांनी ताबडतोब थांबवावा आणि या सर्व विजयी उमेदवारांची बिनशर्त माफी मागावी यासाठी आमची लीगल नोटीस आहे। जर ही बिनशर्त माफी मागणार नाही आणि त्यांचे षडयंत्र थांबवणार नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये जाऊ आणि त्यांना आम्ही न्यायालयामध्ये ओढू।